नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय असाच एक इंटरेस्टिंग असा विषय की ज्याच्यामध्ये असं लक्षात आलंय रिसेंटली काही दिवसामध्ये की जगाची दिशा पुन्हा एकदा बदलणार आहे. असं मी का म्हणतोय पाहूया तर या व्हिडिओमध्ये. पण बिफोर दॅट या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया आजचा काय असा विषय आहे, काय असं इंटरेस्टिंग आहे. एक असं तंत्रज्ञान की ज्याच्यामुळं कदाचित देशाची आणि जगाची दिशा बदलेल. ईव्ही आजकाल सगळ्यांच्या तोंडचा विषय झालाय. सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यावरती ईव्ही पळायला लागल्यात. त्या ईव्ही मध्ये एक महत्वाचा असा पार्ट असतोय तो म्हणजे मोटर. आणि याचबद्दल यात असं काय झालंय भारतामध्ये ते आपण पाहूया. जगभरात बनणाऱ्या जवळपास प्रत्येक इलेक्ट्रिक कारच्या आतमध्ये एक महत्वाची वस्तू असते, ती म्हणजे मोटर. बॅटरी तर असतीच, बॅटरीवर अनेक लोक चर्चा करतात, पण मोटरच्या बाबतीत फारसे बोलत नाहीत. मोटर असं म्हणूया की त्या इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती एखाद्या इलेक्ट्रिक व्हेकलचं हार्ट असते. आणि त्यातला जो एक महत्वाचा कंपोनंट आहे तो भारतामध्ये बनत नाही. किंवा असं म्हणूया की त्यातला जो इलेक्ट्रिक मोटर मधला एक कंपोनंट आहे जगातल्या फक्त काही देशांमध्ये मिळतोय. आणि त्या देशांमध्ये त्या एवढा मोठ्या प्रमाणावर मिळतो की त्या देशांमुळं कदाचित असं काही वेळा होतं की रेअर अर्थ मॅग्नेट्स कुठं आहेत, कुणाकडे मिळतात असा प्रश्न निर्माण होतो. आणि असाही बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह तयार होतंय. समजा त्या देशांनी उद्या उत्पादन थांबवायचं ठरवलं काही कारणामुळं, तर या सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचं काय होईल? किंवा काही दिवसांमध्येच, काही महिन्यामध्येच ही सगळी इलेक्ट्रिक व्हेकल्सची जी काय साखळी आहे त्या बंद पडणार का? कदाचित असाही प्रश्न उभा राहू शकतोय. पण याच्यावरती भारतातल्या बेंगळुरूमधल्या एका स्टार्टअप्सनी, इंजिनियर्सच्या ग्रुपनी एक शोध लावलाय किंवा त्याच्यावरती एक उत्तर फाइंड आउट केलंय, उत्तर सापडलंय. आणि त्यांनी ती गोष्ट जी आहे ती त्यातून बाहेर काढून टाकली. त्यांनी दावा केलाय की आता त्याच्यामध्ये रेअर अर्थ मॅग्नेट लागणार नाहीत किंवा निओडायनियम असा जो रेअर अर्थ आहे तो रेअर अर्थ मेटल जे आहे ते लागणार नाही. काय म्हणताय तुम्ही? म्हणाल मी काय म्हणायला लागलो, असं काय वेगळं आहे किंवा असं काय झालंय? का विज्ञान आहे का काय जादू केली आहे त्यांनी काय बनवलंय असं? आपण आता समजून घ्यायला लागलोय. व्हर्च्युअल मॅग्नेट सिंक्रोनियस मोटर VMSM याचा त्यांनी एक जादू आश्चर्यकारक अशा पद्धतीनं विदाऊट मॅग्नेट ही मोटर सुद्धा पळू शकते. आणि काय कशी? खरं वाटतंय तुम्हाला मी जे म्हणतोय ते? सगळ्यांना आतापर्यंत हे स्वप्नच वाटत होतं. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी याच्यावरती हजारो करोडो रुपये घातलेत की त्याच्यामुळं याच्यावर काहीतरी सोल्युशन निघेल. रेअर अर्थ मॅग्नेटवरनं काहीतरी त्याच्यावरनं असं काहीतरी निघेल की रेअर अर्थ मॅग्नेटला पर्याय उभा राहील. पण हा एक महत्वाचा शोध जो आहे तो होय इंजिनियर्सनी भारतातल्या काही अंशी आता भारतामध्येच तो लागणार आहे. आणि बेंगळुरूमधल्या एका स्टार्टअपनी तो दावा केलाय. आपण इलेक्ट्रिक व्हेकल बाबतीत नॉर्मली ऐकतोय बरीचशी अडचण इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये असती की त्याच्यामध्ये बॅटरी तर असतीच, पण ते चालण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर लागतात. सर्वजण बॅटरीबद्दल बोलतात, त्याच्या हृदयाबद्दल फार कमी लोक बोलतात, पण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे मोटर. आज टेस्ला आहे, BYD आहे, हुंडाई आहे, वोक्सवॅगन आहे. जवळपास सर्वच गाड्या परमनंट मॅग्नेट सिंक्रोनियस मोटर या प्रकारच्या मोटर्स वापरतात. पण ही मोटर अत्यंत कार्यक्षम असण्याचं मागचं कारण काय आहे? तर रेअर अर्थ मॅग्नेट. त्याची इफिशियन्सी एवढी जबरदस्त आहे त्या मोटर्सची की जो ड्राईव्ह मधून जो काय आलेला आहे, जो काय फोर्स आलाय तो डायरेक्टली व्हील्सना पास ऑन होतोय. आणि इफिशियन्सी त्याची जास्त आहे, लॉस कमी होतोय. त्यामुळं या इलेक्ट्रिक मोटर्स फक्त तिथंच वापरल्या जात नाहीत तर आणखीन काही ठिकाणी सुद्धा वापरल्या जातात. ह्या जे काय रेअर अर्थ मॅग्नेट्स आहेत ती सामान्य नाही आहेत. ती आहेत निओडायनियम किंवा असं म्हणूया डायस्पोरियम. अवघड आहेत ना नावं ही, पण डायस्पोरियम, निओडायनियम आणि टेरिबियम यासारख्या दुर्मिळ अशा ज्या मेटल्स आहेत यापासून ते बनलंय. इथं समस्या खरं सुरू होती. बऱ्याचशा देशांमध्ये रेअर अर्थ मिळतात,
पण ते प्रोसेस केल्यानंतर त्या ज्या पद्धतीनं वापरली पाहिजेत ही यंत्रणा, काहीही सप्लाय चेन जी आहे ती काही देशांमध्येच अवेलेबल आहे आणि त्यामध्ये चायनाचा एक नंबर लागतोय. जवळपास 90 ते 95% रेअर अर्थ मॅग्नेटचं प्रोसेसिंग सप्लाय चेन हे चायनामध्ये आहे. आणि उद्या समजा काही झालं तर ईव्हीच्या मोठ्या अशा उद्योगाला काय होणार, धक्का बसू शकतोय. म्हणूनच बरेचसे देश, बऱ्याचशा कंपन्या याच्यावरती सोल्युशन काढण्याच्या प्रयत्नात खूप दिवसापासून होत्या. पण याचं उत्तर भारतामधनं मिळालंय. एक भन्नाट अशी लॅब, विमाग लॅब बेंगळुरूमधला एक स्टार्टअप यांनी काय केलं तर हे काम करतायत डीप टेक स्टार्टअप. ह्या ज्या टेक्नॉलॉजी नवीन पद्धतीच्या या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये डीप टेक स्टार्टअप किंवा इनोव्हेशन्समध्ये ते काम करतायत. मॅग्नेट जर इतकाच महत्वाचा असेल तर त्याला दुसऱ्या काही अल्टरनेट्स आहेत का हे त्यांनी बघितलं. फिजिकलच असायला पाहिजे का मॅग्नेट? पूर्वी बऱ्याचशा ठिकाणी लाईट्स असायचे, फिजिकल लाईट्स, आज LED आहेत. ते सॉफ्टवेअरमधनं कंट्रोल होतात. त्यांचे दिवे जे आहेत ब्राईटनेस कमी जास्त सॉफ्टवेअरमधनं होतात. मग हेच अशा पद्धतीचं सोल्युशन इथं निघू शकतं का? परमनंट मॅग्नेटना काही अशाच सॉफ्टवेअरमधल्या काही चेंजेस करून वापरता येऊ शकतं का? परमनंट मॅग्नेट पूर्णपणे काढून टाकता येतात का? हा त्यांनी बघितलं. इथं झाला VMSM या टेक्नॉलॉजीचा जन्म असं म्हणूया. परमनंट नाही तर सॉफ्टवेअर कंट्रोल्ड मॅग्नेटिक फील्ड असं काहीतरी तयार होतं ह्याच्यामध्ये. याचं उत्तर सॉफ्टवेअरमधून त्यांना मिळालं. या मोटरमध्ये सॉफ्टवेअर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲडव्हान्स कंट्रोल अल्गोरिदम्स आहेत जे सतत मॅग्नेटिक फील्ड तयार करत राहतात. आणि यामुळं जिथं आधी फिजिकल मॅग्नेट्स वापरले जायचे ते आता सॉफ्टवेअर बनवायला लागले. सॉफ्टवेअर ते अल्टरनेटिंग करंट आणि या माध्यमातून मॅग्नेट जे आहेत मॅग्नेटिक फील्ड हे तयार करायचं काम सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदमच्या माध्यमातून व्हायला लागलंय. आता व्हर्च्युअल मॅग्नेट एक थोडीशी आपण संकल्पना कशी असती ती समजून घेऊया की काय असतं. घरात मगाशी मी तुम्हाला म्हणालो की पूर्वी बल्ब असायचे आणि त्या बल्बमध्ये फिलामेंट वगैरे असायच्या, त्याच्यामधून करंट पास झाला की लाईट यायचा. पण आता सगळ्यांच्याकडे बहुधा प्रत्येक घरामध्ये किंवा जवळपास बऱ्याचशा ठिकाणी स्मार्ट LED आलेत. ते मोबाईलवरून तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता, बंद चालू करू शकता, शेड्यूल करू शकता. बऱ्याचशा गोष्टी या स्मार्ट LED मधनं व्हायला लागल्यात. बल्ब तोच, नियंत्रण कुठं गेलं? सॉफ्टवेअरकडे गेलं. इन्स्टेड ऑफ त्या बटनावरती बंद चालूवरती जाण्यापेक्षा त्याच्यामध्ये एखादा प्रोसेसर चिप याच्या माध्यमातून ते नियंत्रण गेलं सॉफ्टवेअरकडं. तसंच काही इथं VMSM या टेक्नॉलॉजीमध्ये आणि या प्रकारच्या मोटरमध्ये फिजिकल मॅग्नेट जो आहे तो कायम असतो. नेहमी जो फिजिकल मॅग्नेट असतो मोटरमध्ये तो कायम असतो, त्याची ताकद बदलत नाही. पण व्हर्च्युअल जर मॅग्नेट असेल तर त्याची जी ताकद आहे ती मिली सेकंदाला बदलू शकते, चेंज होऊ शकते, अडॉप्ट होऊ शकते आणि जे काही चॅलेंजेस आहेत ते घेऊ शकते ते मॅग्नेट. का तर शेवटी सॉफ्टवेअर आणि त्याचा अल्गोरिदम आहे. वेगवेगळ्या गोष्टींच्यावर ट्रेनिंग केल्यानंतर असं त्याच्यामध्ये लक्षात येईल की हा जास्त इफिशियंट आहे आणि स्पीडनुसार, टेम्परेचरनुसार, बॅटरीच्या लेवलनुसार तो कदाचित स्वतःला ऍडजस्ट करेल आणि ती मोटर स्वतःला अत्यंत इफिशियंट पद्धतीनं ऑप्टिमाइज करेल. ही कदाचित क्षमता परमनंट मॅग्नेटकडे नव्हती. आता काय झालंय की आज बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघताय की नवीन सॉफ्टवेअर आलं, मोबाईल अपडेट होतात. नवीन सॉफ्टवेअर आलं की टीव्ही अपडेट होतात. नवीन सॉफ्टवेअर आलं की टॅबलेट्स अपडेट होतात. बऱ्याचशा गोष्टी नवीन सॉफ्टवेअरनी अपडेट होतात. आजकाल टेस्ला सारख्या कार्स तर सॉफ्टवेअर अपडेट देतात आणि त्यांच्या फर्मवेअरमध्ये जे काय चेंजेस झालेले असतात आणि जे काय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जेव्हा अपडेट पुश होतात ते युजरला यूज करायला मिळतात. किंवा जे काय नवीन टेक्नॉलॉजिकल चेंजेस झालेत, ज्या इफिशियन्सी वाढवलेल्या आहेत, ज्या इक्विपमेंटमध्ये काही वेळा बग्स असतील, हे सगळे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पुश होतात. त्याच पद्धतीनं हेच आज ना उद्या मोटरमध्ये व्हायला लागलं तर हरकत नाही, होऊ शकतंय. VMSM मध्ये सुद्धा हेच कदाचित उद्या होईल. मॅग्नेटिक बिहेवियर सॉफ्टवेअरनी बनवलेलं आहे, अल्गोरिदम कंट्रोल करतोय. उद्या कंपनीनं नवीन अल्गोरिदम तयार केला की तो सर्व्हिस सेंटरला न जाता तुम्हाला मोटर अजूनही कदाचित त्याला
सॉफ्टवेअर, बऱ्याचशा कार्सना आजकाल वायफाय आहेत आणि त्या बहुतांशी कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या लक्झरी कार्स आहेत ह्या वायफायच्या माध्यमातून सॉफ्टवेअर पुश करतायत. त्याच पद्धतीनं इथंही होईल की सॉफ्टवेअर हे वायफायच्या माध्यमातून पुश होईल आणि मोटर ही आहे ती अधिक इफिशियंट होईल. यालाच म्हणतात सॉफ्टवेअर डिफाईन्ड हार्डवेअर. आता याचे फायदे काय आहेत? सगळ्यात महत्वाचा फायदा, रेअर अर्थची गरज राहणार नाही. रेअर अर्थ मिनरल किंवा मेटल याची गरज राहणार नाही. दुसरं म्हणजे इम्पोर्टचं जे प्रमाण आहे ते सगळ्याच देशांचं कमी अधिक प्रमाणामध्ये त्याला सगळ्याच देशांना फायदा मिळेल. कॉस्ट डेफिनेटली कमी होईल, त्यात काही शंका नाही. मोटरचं वजन कमी होणार आहे, त्यामुळे गाड्यांची वजनं ऑटोमॅटिकली कमी होणार आहेत, अजूनही हलक्या होतील. सप्लाय चेन ज्या असतील त्या मजबूत होतील. एन्व्हायरमेंटवरती सुद्धा आज जे प्रेशर येत आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला खाणी आहेत, माइन्स आहेत, त्याच्यामध्ये माइन्समधून बऱ्याच वेळा तुम्हाला काढावं लागतात बऱ्याचशा गोष्टी, त्या सगळ्या पर्यावरणामध्ये एन्व्हायरमेंट सुद्धा डॅमेज हे होणार नाही. एन्व्हायरमेंट सुद्धा प्रोटेक्ट होईल याच्यामध्ये. आता काही ठिकाणी कॉपर जास्त प्रमाणामध्ये लागतंय, स्टील जास्त प्रमाणामध्ये लागतंय. तसंच आज भारतामध्ये हे जेव्हा जास्त प्रमाणामध्ये बनेल तेव्हा ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या सगळ्याचा मेळ ह्या पर्टिक्युलरली भारतामध्ये घातला जाईल आणि ईव्हीच्या मॅन्युफॅक्चरिंगला भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता चालना मिळेल. आतापर्यंत बहुतांशी असेंब्ली हा मोठ्या प्रमाणावरती भाग होता, पण जेव्हा सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि या सगळ्या गोष्टी, स्टील, त्यानंतर कॉपर, या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा एकाच ठिकाणी बनायला तयार होतील किंवा एकाच ठिकाणी मिळतील, त्याचा बेनिफिट हा जो आहे हा युजरला किंवा ग्राहकाला, कस्टमरला नक्की मिळेल. पण याच्यामध्ये काही प्रश्न अजूनही आहेत. ते म्हणजे ही टेक्नॉलॉजी जी आहे अजून आशादायक, पिक्चर जे आहे ते असं म्हणूया की आशादायक आहे हे पिक्चर. डेफिनेटली मास प्रोडक्शन अजून हे चालू व्हायचं आहे. टेस्टिंग असं ऐकलेलं आहे की मी जवळपास 1,00,000 तासापर्यंत टेस्टिंग हे झालेलं आहे. पेटंट सुद्धा मिळालेलं आहे, पण मास प्रोडक्शन चालू व्हायचं आहे. काही भारतीय आणि युरोपियन कंपन्यांबरोबर मी तुम्हाला म्हणालो टेस्टिंग हे सुरू आहे. सर्वात मोठी याच्यामध्ये परीक्षा असणार आहे, ती म्हणजे लाखो मोटर्स जेव्हा येतील, जेव्हा त्या गाड्यांमध्ये फिटिंग होईल, जेव्हा त्या गाड्या पळायला लागतील, किती कॉस्ट कमी होतीये, त्यांची कार्यक्षमता काय असणार आहे, लॉंग टर्म रिलायबिलिटी किती असणार आहे, पुढील वर्षामध्ये हे काही हळूहळू स्पष्ट होणार आहे. म्हणून आत्ताची जी गोष्ट आहे ते आता फायनल असं आपण त्याच्यावरती म्हणायला नको, पण नक्की हे जे आशादायक चित्र आहे, पण अतिशय मजबूत अशी ही सुरुवात आहे हे म्हणायला काही हरकत नाही किंवा ह्याच्यामध्ये काही शंका नाही. आता आणखीन एक फायदा तर बघायला पाहिजे. काही वर्षामध्ये भारत हा सॉफ्ट पॉवर किंवा सॉफ्टवेअर पॉवर, अजूनही भारत हा जगामध्ये सॉफ्ट पॉवर किंवा सॉफ्टवेअर पॉवर म्हणून जास्त गणला जातोय, किंवा भारतावरती जे अवलंबत आहेत, भारतावरती जे डिपेंडन्सी आहे देशांची, इतर देशांची सॉफ्टवेअरसाठी आहे. आज भारत सेमीकंडक्टर, स्पेस आणि AI याच्यामध्ये सुद्धा भारताने पाऊल टाकायला सुरू केलंय, लीड करायला सुरू केलंय. त्यामध्ये ॲडिशन म्हणजे आता डीप टेकची भर पडली आहे. हे जे काय डीप टेक इनोव्हेशन झालेलं आहे, या इनोव्हेशनचा नक्की पुन्हा एकदा भारतामध्ये असलेल्या तरुण वर्गाला, यंगस्टर्सना याचा फायदा होणार आहे. त्यांच्यामध्ये ही जी काय डीप टेकमध्ये सुद्धा आता ही जी काय भावना येणार आहे की या सुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या इथं इनोव्हेशन होऊ शकतंय, टेक्नॉलॉजी आपल्या इथंही बनू शकते, तयार होऊ शकते आणि ती रस्त्यावरती किंवा ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती लोक घेऊ शकतात. हा जेव्हा कॉन्फिडन्स येतोय तेव्हा आणखीन मोठ्या प्रमाणावरती इनोव्हेशन सुरू होतंय. आता भारत फक्त असेंब्ली करणारा देश राहणार नाही, तर हा कोर टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारा, दिसायलाच लागले आजकाल नवीन नवीन ज्या गोष्टी यायला लागलेत भारतामध्ये किंवा ज्याच्यामध्ये करार व्हायला लागलेत. हा जसा भारत पूर्वी असेंब्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारताकडे बघायचे, तसं कोर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये सुद्धा आजकाल करार व्हायला लागलेत किंवा कॉन्ट्रॅक्ट्स व्हायला लागलेत एकमेकांच्या मध्ये. आणि त्यामुळं हे नक्की आहे की भारत इनोव्हेशनमध्ये आता पुढं चाललाय. आता ह्याच्यामध्ये ही फक्त एका गोष्ट कंपनीची असणार नाही आहे, यामध्ये पूर्ण इंजिनिअरिंग इकोसिस्टीम ही पणाला लागणार आहे. कारण हा महत्वाचं असं इन्व्हेन्शन गणलं गेलं
तर पूर्ण इंजिनिअरिंग इकोसिस्टीम ह्या एका इन्व्हेन्शन भोवती फिरायला सुरू होईल. आता यामध्ये आपण असं म्हणूया काय, ही एक मोठी क्रांती आहे का? ही तुम्हाला वाटते का ही मोठी क्रांती आहे? असं वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जरूर लिहा. पण एकेकाळी असं होतं की छोट्या छोट्या कल्पना म्हणजे स्मार्टफोन जो आहे तो लोकांना एकेकाळी स्वप्न वाटत होतं. इट वॉज अ ड्रीम. स्मार्टफोन सुद्धा एकेकाळी, ते पण टचस्क्रीनचा फोन तर कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं, पण इट वॉज अ ड्रीम ॲट वन टाइम. त्यानंतर इलेक्ट्रिक कार वॉज ऑल्सो अ ड्रीम. इलेक्ट्रिक कार एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती दिसतील का हे कोणालाही वाटलं नव्हतं. पण आज इलेक्ट्रिक टू व्हीलर सुद्धा आता फिरताना दिसायला लागल्यात. नाच फक्त इलेक्ट्रिक मोठ्या मोठ्या कारच नाही तर टू व्हीलर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अडॉप्शन झालंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशक्य वाटत होतं, पण नक्की तुम्ही रोजच्या दिवसाला बघताय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काही ना काहीतरी न्यूज ही समोर आली आहे. क्वांटम टेक्नॉलॉजीज या सुद्धा हळूहळू पुढे यायला चालू झाल्या आहेत. काही लोकांनी कम्प्युटर बनवलेत, काही लोकांनी सुपर कम्प्युटर बनवलेत, पण या टेक्नॉलॉजी सुद्धा ज्या भविष्याचा पाया घालणार आहेत त्या पुढे यायला लागल्या आहेत. याचप्रमाणे व्हर्च्युअल मॅग्नेट्स सुद्धा कदाचित ही एक पायाभूत अशी टेक्नॉलॉजी ठरायला शक्यता आहे आणि तसं बऱ्याच जणांना वाटायला लागलंय. आणि कदाचित आपण जेव्हा 10 वर्षांनी मागं वळून बघू तेव्हा कदाचित लोकांना प्रश्न पडेल की मोटरमध्ये मॅग्नेट असायचं. लोकांना शंका येईल, पाहिलं तर अरे कुठं गेलं मॅग्नेट. जी नवीन जनरेशन तयार होईल आणि जेव्हा ते ओपन करतील आणि बघतील अरे, आणि जेव्हा जुने मोटर त्यांच्याकडे असतील अक्षरशः चेहऱ्यावरती मोठं प्रश्नचिन्ह, अरे मोटरमध्ये मॅग्नेट आहे. मॅग्नेट हे सुद्धा कदाचित दुर्मिळ होऊन जाईल त्यावेळी. पण खरंच काय, ही कल्पना जी आहे ती प्रयोगशाळेपुरती ही किंवा लॅबपुरती मर्यादित राहील किंवा त्याचा मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये अडॉप्शन होईल. झालं तर अत्यंत असं एक मोठं असं इनोव्हेशन इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा हिस्ट्री बुक्समध्ये लिहिलं गेलेलं किंवा सायन्सच्या बुक्समध्ये लिहिलं गेलेलं हे एक मोठं असं इनोव्हेशन ठरेल. पण याचं उत्तर हे काही वर्षांनी आपल्याला मिळेल. आता इमिजिएटली आता कदाचित त्याचं उत्तर अवेलेबल नाही आहे, पण काही वर्षांनी जरूर याचं उत्तर आपल्याला कळणार आहे. पण यातून आता भारत मात्र नक्की डीप टेक इनोव्हेशन मध्ये पुन्हा एकदा भारताने याच्यामध्ये पाऊल ठेवलंय याची सगळ्यांना जाणीव होती आहे किंवा जाणीव झालेली असेल असं लक्षात येते. ओव्हरऑल जर ट्रेंड बघितला, यावरती जगभराचा फोकस जर बघितला, काही टिपिकल गोष्टींवरती जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती एकेकाळी सुरुवातीला जसा एक व्हायरल झालं होतं तसं ही सुद्धा गोष्ट जी आहे की बऱ्याचशा देशांनी बऱ्याचशा लोकांनी ही गोष्ट सुद्धा उचलून धरली आहे. व्हिडिओ आता आपला संपत आलाय, पण तत्पूर्वी भारत आजपर्यंत सॉफ्टवेअर पॉवर म्हणून गणला गेलाय. भारतीय कंपन्यांबद्दल, सॉफ्टवेअर कंपन्यांबद्दल अनेक जणांना अभिमान आहे. बरेच भारतीय त्याच्यामध्ये काम करतायत, त्यामुळं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पण उद्या कदाचित भारत हार्डवेअरमध्ये पुढे येईल. उद्या कदाचित भारत हा सॉफ्टवेअर बरोबर हार्डवेअर आणि त्याचे अल्गोरिदम्स हे लिहायला सुरू करेल. आज ज्याचं हृदय हे सॉफ्टवेअर आहे तसं उद्या VMSM ही जी काय नवीन पद्धतीची मोटर आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जर विचार केला तर यात अशी जी काय टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळं मेटल्स आणि बऱ्याचशा गोष्टींना याच्यामुळे फायदा होणार आहे. जसं एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आहे, त्यानंतर सप्लाय चेन असतील, कॉस्ट असतील, त्यानंतर याच्यामध्ये आणखीन सुरक्षितता असेल किंवा सेफ्टी असेल, या सगळ्याचा जो काय त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. त्यामुळं उद्या जाऊन मेटलपेक्षा मेटलपेक्षा कोड महत्वाचा ठरेल काय, हाही एक पुन्हा एकदा प्रश्न तयार होतोय. आणि जग हे वेगानं बदलतंय. तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हालाही असं वाटतं का की 10 वर्षामध्ये रेअर अर्थ मॅग्नेट्स ही रिप्लेस होतील आणि कोड ही अजून प्रॉमिनंटली आहे या बऱ्याचशा गोष्टींची जागा घेईल. अल्गोरिदम्स हे पुन्हा एकदा जगामध्ये आज जसे जसे सॉफ्टवेअरचे अल्गोरिदम्स आहेत तसे अशा टेक्नॉलॉजींमधले सुद्धा जगातील अल्गोरिदम त्या आहे या टेक्नॉलॉजींची जागा घेतील काय वाटतंय तुम्हाला? या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट टाका. निरोप घ्यायची वेळ आली आहे पुन्हा, तरी सुद्धा पुन्हा एकदा
तुम्हाला जर अशा भन्नाट AI रिलेटेड किंवा वैज्ञानिक किंवा सायंटिफिक असे जर विषय आवडत असतील, आता जे काय टेक्नॉलॉजी चालू आहे किंवा भविष्य काळामध्ये येणारी टेक्नॉलॉजी जी काही येणार आहे याबद्दल तुम्हाला काही ऐकायचं असेल तर जरूर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. निरोप घेऊया आता. नमस्कार.